की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. याचा अर्थ असा होतो की प्रेम म्हणजे देणे, घेणे नव्हे, सॅक्रिफाईस. तरुण मित्र हो, दररोज उजाडल्यानंतर फुलं जशी उमलतात, संध्याकाळी करुण होतात सर्व सूर्यांची किरणं सुद्धा, तसं जगावर फुलांप्रमाणे प्रेम करा. फुलं जी आहेत ती दररोज उमलतात आणि मावळतात आहेत, दिवस उगवतात आणि मावळतात. तरीही आपल्या जगण्यामध्ये प्रत्येक दिवस हा आपण जर सकाळपासून मरेपर्यंत संध्याकाळपर्यंत नव्हे मरेपर्यंत जर आपण प्रेमात राहिलो तर जगात तुम्ही कुठलंही काम तुम्ही यशस्वी करू शकता. प्रेमाचा वासनाशी काहीही संबंध नाही. मी माझ्या पिढीमध्ये अशा अनेक तरुण आता माझ्यावरच वयस्कर आलेत, त्यांनी आयुष्यावर प्रेम केलं, आई वडिलावर किंवा पत्नीवर, प्रेयसीवर, परंतु ते व्यक्त झाले नाहीत, ते कधी वासनेकडे पण गेले नाहीत. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा हा प्रेमाचा आठवडा म्हणून ओळखला जातो. व्हॅलेंटाईन्स वीक्स सध्या संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. 7 ते 14 असा हा फेब्रुवारी महिन्याचा जो वीक असतो ते व्हॅलेंटाईन वीक म्हणून सगळ्या जगभरात साजरा केला जातो. अनेक तरुणाई व्हॅलेंटाईन सध्या साजरा करत आहे. आपण आता तरुणाई व्हॅलेंटाईन साजरी करते, त्याचा बदललेला तरुण व्हॅलेंटाईनचा हा जे काही सगळा प्रकार आहे तो आता बदलत चाललाय. काळानुरूप त्याच्या वेगवेगळ्या ट्रेंडिंग्सनुसार तो बदलत चाललेला आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये जे जुना काळ होता, 90sचा 80sचा जो काळ होता, त्यामध्ये व्हॅलेंटाईन कसं साजरा केलं जात होतं, त्यावेळेस प्रेमाची नेमकी व्याख्या काय होती, प्रेम कसं साजरं केलं जात होतं, या संदर्भात आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी, बातचीत करण्यासाठी एक ज्येष्ठ कवी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत पालवे सर आज आपल्यासोबत आहेत. आपण सध्या अहिल्यानगरमध्ये आहोत. अहिल्यानगर शहरात ज्येष्ठ कवी म्हणून पालवे सरांना ओळखलं जातं, नावाजलं जातं. आपण सरांकडून जाणून घेऊया नेमकं प्रेमाची व्याख्या काय आणि कसं. सर नमस्ते. प्रेमाची नेमकी व्याख्या कशी सांगा. प्रेमाची व्याख्या म्हणजे केवळ प्रेम. प्रेमाला कुठल्या प्रकारची उपाधी किंवा व्याख्या देत नाही. फक्त साने गुरुजी असं म्हणायचे की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. याचा अर्थ असा होतो की प्रेम म्हणजे देणे, घेणे नव्हे, सॅक्रिफाईस. आता मी ज्या वयात एक सर्वात वयोवृद्ध म्हणून मला खूप सांगावंसं वाटतं, मी आयुष्यभर प्रेमावर, रोमॅन्टिसिझमवर कविता लिहिल्या, परंतु मी अनेकांच्या प्रेमावरच्या कविता पाहिल्या की प्रेम जर करायचं असेल तर व्हॅलेंटाईन ह्या एका संतानं प्रेम करायचा संदेश दिला आणि आजच्या तरुणांनी तो उचलला. त्याला चांगल्या वाईट दोन्ही बाजू आहे, पण त्यातली चांगली बाजू आज मी सांगू इच्छितो. एक अशी की आपण जर आपल्या घरावर, आपल्या आईवडिलावर, मुलांवर, नातेवाईकांवर आणि सगळ्यांवर प्रेम केलं तर प्रेम हे आपोआप एखाद्या समुद्रासारखं पसरत जातं. अनेक प्रकारच्या नद्या जसं समुद्राला मिळतात तसं प्रेम हे देण्याने मिळतं, घेण्याने नव्हे. कारण प्रेम म्हणजे आहुती, सॅक्रिफाईस. त्यामुळे अनेक संत महात्मे, मेहरबाबांचं असं वाक्य आहे की प्रेम जे आहे ते सायलेन्समध्ये मिळतं, पण ते देण्याने मिळतं, घेण्याने नव्हे. त्यामुळे आजच्या तरुणांना एवढंच सांगेल मी की प्रेम हे प्रेम असतं. जसं कुसुमाराज म्हणतात, प्रेम कुणीही कोणावर करावं, उपजेवर सुद्धा प्रेम करावं असं म्हटलं आहे अनेक कवींनी. तसं प्रेम हे कोणावरही करतायत, म्हातारा असो, तरुण असो, लहान असो, परंतु जो आपल्याला आत्यंतिक आवडतो, आपल्या हृदयाच्या अत्यंत जवळ असतो, त्या क्षणाचा साक्षीदार बनून तो वर्षभर त्या प्रेमाची आहुती म्हणजे त्या प्रेमासाठी जगणारा माणूस हे खरं व्हॅलेंटाईन करतो. केवळ त्यामध्ये पोस्ट कार्ड वाटून किंवा त्यामध्ये एकमेकांना शेकहँड करून व्हॅलेंटाईन साजरा होत नाही. सर, या आता जे बदलता काळ आहे, प्रेमाची व्याख्या बदलली. एक तरुणाई पूर्वीच्या काळामध्ये जसं प्रेम व्यक्त केलं जात होतं, आता प्रेम व्यक्त करण्याचं साधनं वेगळे झालेले आहेत, ट्रेंड बदललेला आहे. या पूर्वीचा प्रेम व्यक्त करण्याची भाषा कशी होती? पूर्वीचं प्रेम मी आत्ता सांगितलं, पण बरंचसं मौनातलं प्रेम असायचं. आमच्या पिढीने किंवा माझ्या आईवडिलांच्या पिढीने जे प्रेम केलं त्यांच्या पत्नीवर किंवा अन्य लोकांवर, तर ते प्रेम हे बहुधा बोलण्यात खूप कमी असायचं आणि डोळ्यात जास्त असायचं आणि कष्टातून असेल, कामातून असेल. एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्यासाठी काहीतरी करण्याची जिद्द असायची. आज प्रेम अनेक भाषेतून किंवा अनेक कवितातून व्यक्त होतं, पण त्यामध्ये खरी प्रेमाची ज्याला खरी प्रेमाची तहान जी म्हणतो आपण, प्रेमाची ऊर्जा जी असते तीच तहान भागवू शकते. प्रेमाची ऊर्जा म्हणजे तुमचं हृदय, तुमचं मन, हे जर तुम्ही तुमच्या घरातल्या आणि देशातल्या संस्काराप्रमाणे पॉझिटिव्ह विधायक ठेवलं तर तुम्ही जगावर अगदी सहजपणे प्रेम करू शकता, यशस्वी पुरुष होऊ शकता. सर, आजची तरुणाई जे प्रेमाचे व्यक्त केलं जातं, जे आजची तरुणाई प्रेमाचं हे करतं, आपण ज्याला आपण व्यक्त करू शकतो म्हणतो. पूर्वीच्या काळामध्ये प्रेम हे व्यक्त केलं जात नव्हतं, ते मौनातून केलं जात होतं. परंतु आज SMS असेल, इंस्टाग्राम, फेसबुक, त्याला सोशल मीडियाचं कुठेतरी टच देण्यात आलेला आहे. या सगळ्यामध्ये प्रेम कुठेतरी हरवत चाललंय? नाही, प्रेम कुठल्याही मीडियाने हरवत नाही.
तुमचं सोशल असू द्या, इलेक्ट्रॉनिक असू द्या, फार काय तुमचं AI असू द्या, व त्याच्या पुढे जाऊन सांगितलं डीपसिक काय वाटेल ते येते, हे मी माहिती ठेवून असतो. तर प्रेमाला कुठलाही, मी पहिल्यांदाच प्रेमाला एकतर व्याख्या नाही, प्रेमाला कुठलं व्हेइकल नाही. प्रेमाला एकच व्हेइकल म्हणजे तुमचे दोघांचे प्रेम करणाऱ्याचे आणि तुमचे आणि ज्याच्यावर प्रेम करतो त्याला मेरे बाबा बिलवेड म्हणतात. प्रेम करणारा प्रेमळ आणि बिलवेड. आपल्या बिलवेडचा आपल्याच्या जे नेत्र कटाक्ष आहे त्यातूनच खरं प्रेम व्यक्त होतं. तर अन्य साधनं वापरा, त्यातून तुम्हाला जास्त अधिक चित्रात्मक दिसेल किंवा काव्यात्मक दिसेल, परंतु प्रेम हे अशा प्रकारे व्यक्त होतं. प्रेमाची भाषा आता वासना भिन्न झालेली आहे. प्रेमाच्या नावाखाली वासना आपली हे केली जाते, याच्यावर काय सांगा? तर ती एक फसवणूक आहे. प्रेमाचा वासनेशी काहीही संबंध नाही. मी माझ्या पिढीमध्ये अशा अनेक तरुण जे आता माझ्यावरच वयस्कर आलेत, त्यांनी आयुष्यभर प्रेम केलं आई वडिलावर किंवा पत्नीवर, प्रेयसीवर, परंतु ते व्यक्त झाले नाहीत. ते कधी वासनेकडे पण गेले नाहीत. त्यांनी जे त्यांना पिढी सगळी वासनाकडे. आजच्या पिढीचं तुमचं म्हणणं आहे की वासनांकित आहे, ते पण अर्धसत्य आहे. तुम्ही प्रेमातून जर अन्य काही, प्रेमातून तुम्ही पैसा मिळवायचा, वासना मिळवायचा, तर ती शुद्ध प्रेमाची फसवणूक आहे. एवढं सांगायचं. सर, तुम्ही विवाहित आहात. हां, तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? माझं अरेंज मॅरेज आहे. आई वडिलांनी ठरवलं मॅरेज आहे, परंतु माझ्या पत्नीचे मामा माझे क्लासमेट होते नगर कॉलेजला. त्यांनी सुचवल्यामुळं 6 महिने आम्ही एकमेकाला कुठेतरी भेटायचो, तेवढं प्रेम करायचो, आणि नंतर आमचं अरेंज मॅरेज धूमधडाक्यात आई वडिलांनी आणि पत्नीच्या आई वडिलांनी धूमधडाक्यात करून दिलं होतं, आणि तो आनंद वेगळाच. सर, या सगळ्यामध्ये आता व्हॅलेंटाईन वीक आहे. नव्या तरुणाईला तुम्ही कवितेतून काय संदेश द्याल प्रेमाचे? कवितेतून एकच सांगेल, तरुण मित्र हो, दररोज उजाडल्यानंतर फुलं जशी उमलतात, संध्याकाळी करुण होतात सर्व सूर्यांची किरणंसुद्धा, तसं जगावर फुलांप्रमाणे प्रेम करा. फुलं जी आहेत ती दररोज उमलतात आणि मावळतात आहे, दिवस उगवतो आणि मावळतात. तरीही आपल्या जगण्यामध्ये प्रत्येक दिवस हा आपण जर सकाळपासून मरेपर्यंत व संध्याकाळपर्यंत मरेपर्यंत जर आपण प्रेमात राहिलो, तर जगात तुम्ही कुठलंही काम तुम्ही यशस्वी करू शकता. एवढंच सांगायचं. सर, शेवटचा, या सगळ्या आता नव्या पिढीनं जे शायरी आहेत, गुलजार सर आहेत, गुलजार साहेब आहेत, अनेक शायरी आहेत जे शायरी करतात, त्यांचा जास्त पगडा या प्रेमाच्या जे तरुण आहेत त्यांच्यावर पाहायला मिळतो. मराठी कवी किंवा मराठी जे कविता आहेत त्या तरुण कवी लिहिलं किंवा त्यांचा पगडा आता खूप कमी झालेला. तो कमी, कारण मराठी कुठल्याही आपल्या रिजनल भाषा ज्या आहेत, मराठी म्हणा, कन्नड म्हणा, बंगाली म्हणा, आता सर्वांना आता नोकरी आणि शिक्षणातून पैसा कमवायची वेळ आलेली आहे सर्वांना. त्यामुळं कविता आणि मराठी भाषा याविषयी थोडं चिंतनीय वातावरण आहे मलाही वाटतं. जरी आपली मराठी अभिजात भाषा आली, तर मराठी कविता करून आपण आपल्या प्रिय व्यक्तीला खूप काय समाधान देतो, ही गोष्ट चांगली, पण ती समोरची व्यक्ती मराठीत तेवढं ज्ञान ठेवली पाहिजे. नाही तर मग हल्ली इंग्रजीतून काहीतरी कोटेशन वापरले जातात, ते खूप उच्च प्रकारचं प्रेम, तसं काही नसतं. नक्कीच सर होते, पालवे सर होते आपल्यासोबत. त्यांनी सांगितलं प्रेम हे घेण्याचं नाही तर देण्याचं साधन आहे. प्रेम कधीही काही घेत नाही, ते देतच असतं. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.